यांचा पोषक कोणाकडे पोषक त्याच्या कपाळाला कळशी खाली ठेवा खाली कळशी बोला की नाही गिरी बोला नाही बोला उद्या किती वाजता पुण्याला चालू एकता 1 वाजता बरं कशी घ्यायचा मध्ये थोडस पाणी पडते बस ए आंघोळ करायची का होता हॅलो ठीक आहे हात पुरतोय का बस हे बस का सर मागे बाकी माग म्हणा पाणी वाटतं मध्ये आणि पूजेला पण त्यांना वाटेल पाणी ए जार मध्ये पाणी का जार मध्ये दुसरा पोशाख आणायला कपडे वर गेले आंघोळ घालायचा अड्डे काका पोशाख नाही कपडे वळलेले वाढायचे नाही काय पाणी पाणी पण शिपडा अंगा दोघाच्या इथं पोरे चाललेले आहेत बघा तुम्हाला दिसते का काका बघा काका इकडे या काका आमचे सांबर करते झालं की सांबर 1 नंबर होते का हा एकच नंबर लागला एकच नंबर म्हणा शेअर करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं तर सबस्क्राईब करा ओके ओके थोडंसं काढल्या देऊ का
इथं बघा आता बहिणीने आणलेला पोशाख घातलेला आहे भावानी. हा नुसतं सेंटच ह्याचं कपडे घातले ना घातले नुसतं सेंटवर लक्ष. कॉलर नीट कर भावा. नाही गुड्डीला सांग. काय हिने आणलेले आता उचलायचं सगळ्यांनी आणि हातात द्यायचं पहिलं नेऊन. मावशीला वय मावशी इकडे या सारी काय ह्यांना म्हणलं त्यांचं बेड आणि कपाट उचलून द्यायचं तुम्ही बी. आता बेड कपाट उचलून द्यायचं आम्ही कसं द्यायचं. मावशी तुझं पण येतंय मस्त द्यायला. रामचंद्र जगन्नाथ वाईस यांच्याकडून टेबल फॅन खरपुड यांना पेमेंट पुढे बोला. टेबल फॅन नाहीये सिलिंग फॅनचं पेमेंट पुढे बोला. थांबा ना इकडं उभा राहू दे ना त्यांना यायचा फोटो काढायचा. फोटो काढते हा देताना खाली घ्या थोडा. हा निघला आता. नाही करा. पुढे घ्या पुढे बोला. राजाराम शिवराम शिंगाडे. राजाराम शिवराम शिंगाडे यांच्याकडून टेबल सिलिंग फॅन हा खरपुड यांना पेमेंट पुढे पुढे बोला. आपला हात लावा. नुसता हात लावा. उभा कर की नुसता असा उभा कर की. काका कल्याण कल्याण सुरेश मिरकर. कल्याण सुरेश मिरगड यांच्याकडून यांच्याकडून एलसी. हा हे वय इकडे बघ. खरपुड यांना पेमेंट. आता आम्ही बेड आणि कपाट उचलून आणू का इथं. बापूर शांताराम गाडवे यांच्याकडून बेड. शांताराम गाडवे यांच्याकडून बेड खरपुड. काय ते राजेंद्र नारायण गाडवे राजेंद्र नारायण गाडवे यांच्याकडून राजेंद्र नारायण गाडवे यांच्याकडून कपाट. कपाट खरपुड यांना पेमेंट. हा पुढे जा एक पसंत. तिचं नाव सांगा. पोशाख नाही आणला तिथं ठेवला आतमध्ये. देवानंद गावडे यांच्याकडून संपूर्ण पोशाखाचा आहे खरतोडे पाटील. ही आहे ना मध्ये त्याच्यामुळे तर म्हणलं. खाली बस थोडस. बरं राहू दे बर. थांबा थांबा थांबा. हा ज्ञानदेव भरणे यांच्याकडून फुल पोशाखाचा आहे खरतोडे पाटील यांना आहे. गाडवे यांच्याकडून सोन्याचे 2 मणी खरतोडे पाटील यांना सप्रेम जरांगे यांच्याकडून खरतोडे यांना सप्रेम. बोला. जेवढा आहे तेवढे हिंद मध्ये घे म्हणजे राहते ते कळतं परत. नाव एका वहीवर टाकून घे तरी घे. घ्यायच्या तिथं वहीवर पण टाकून म्हणजे कसं लक्षात राहतं. हा
चल तुम्हाला काय काय मेनू आहे ते दाखवते. काका सांगा. हे सांबर आहे. हा एक मिनिट हा. हे सांबर सांबर हा खाली कोणतरी नंबर लिहिले हा ही मटकी बटाटा. मटकी बटाट्याची भाजी बघ. मटकी बटाटा हा सो सो ब्युटिफुल. रवा पायनॅपल पायनॅपल रवा. हा जिरा राईस जिरा राईस. जिरा राईस. मस्त. पुरी इकडे पुरी इथे बघा पुऱ्या. एवढा तर सगळा मेनू आहे. आणि ते पापड पापड. हा इकडे गोणीमध्ये हा पापड पण गोणीत. तर एवढा सगळा मेनू आहे बघा. त्याच्यात तेल आहे जेवणासाठी. कारण काल खूप जणांनी कमेंट केल्या होत्या जेवणामध्ये मेनू काय मेनू काय. तर फायनली तुम्हाला मेनू दाखवला काय काय आहे. 6 चीज आहेत एक मेनू मध्ये. सोडत नाही मी कुणाला सुद्धा. तिला बाय बाय का. दमानी जावा. अमोल दमानी जावा. पाण्याला हात धुवायला. आणि मग आगे क्या गं आलो जोर शेकंदर माग आज आता मी मग आमच्या इथे प्रश्न डोक्यात थोडी बाहेरची वेगळी टाकाय पाहिजे. गेल्या महिन्यात या कलरची ना जयंत आपल्याला आणलेली दीक्षा घेऊन गेली. एक पिवळा कलर असला आणि एक आहे जांभळा रेणुका मावशीला. आता नवीन आली तिथंच घेतली मी आता मग दिवाळीच्या अगोदर. तिने त्यांच्या बारीक आहे बोलले असली नव्हती तिकडे आपल्याकडे. मध्ये ट्रेंडिंगला होती ना. आता एवढी नाही पण चांगली. राम राम. आता तुम्ही आता आपण बसून तर बाहेर इकडे बसली आतमध्ये. इथं बघा आता मामाची मुलगी चालली आहे. 2 नंबरची मुलगी आहे मामाची. काल परवा आम्ही पाहून तासातच आलो. चालली आर्या. बाय 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 बाय. रियाला घेऊन जा. रिया ए रिया बाई कर बाई बाई कर बाई. ए दादू दादू तिकडे येतो. हा थांबा तसेच. वहिनी इकडे बघा. नाही वहिनी इकडे बघ. तिकडे तरी समोर हा, कुठेतरी. काढला. बाय बाय बाय. काय थांब बरं केलं का चालू. ती कधीच काढलं तिने. चल आपण सोडवायला जाऊ. चल चल सोडवायला जाऊ की आपण वहिनीला. मग राहू दे. आमच्या मामाचा 2 नंबरचा जावा आहेत आणि रुपा वहिनी आणि त्यांची मुलं. माझं घर म्हणजे मी नाही
तुम्हाला सांगितलं का नाही मगाशी माझं गणपतीचं गाणं आहे. पुरीचं कोणतं गाणं आहे? तिचं हाय लल्लाटी भंडारी. आता बघ की कसं वाटतं. आता सगळ्यांचे जेवण होऊन गेले ते बरं का. आता आम्ही जेवण करून घेतो थोडंसं. तर आता आम्ही थोडंसं जेवण करून घेतो बरं का. सकाळपासून एवढी धावपळ झाली ना. काय नको नको सकाळपासून थांब ग बस. सकाळपासून लय धावपळ झाली. तर आता थोडंसं जेवण करून घेतो कारण आता सगळेजण जेवण हे करून गेले ते. आणि आता एक वर एक पाहुणे येतच राहणार आहेत. त्याच्यामुळे आता थोडंसं जेवण करून घेतलं पाहिजे नाही तर चक्कर येऊन पडायचं भारी होईल हे ना. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. तर आता जेवायला घेतले बरं का. तर आता जेवायला काय काय मेनू घेतलाय ते दाखवते. मगाशी तर सगळाच मेनू दाखवला पण आता घेतलाय तर सगळं दाखवते. तर बघा आता पुरी भाजी आहे, पापड आहे, शिरा आहे आणि सांबर आणि भात आहे. एवढं जेवायला आहे. तिथे सारिका बसली आहे, दीदी बसली आहे. पिले ए पिले हेड बघ पिले लास्ट काय पाहिजे दया कॅमेऱ्याच्या पुढे जेवायला लावले तिला. तिचा मेनू वेगळा आहे, पुरणपोळीचा आहे, आमचा वेगळा आहे. तर हे बघा आता आहेत इथे आमच्या मामाचे मोठे जावई आलेत इथं आणि त्यांची मुलं आणि वहिनी आल्यात म्हणजे मामाची मोठी मुलगी आलेली आहे. का ग लय उशीर केला आताच उमावणी म्हणत नाही. उमावणी आहे की रुपावणी गेली अगं थांबली होती पण ती आर्याचा काय आहे ना शाळेत कार्यक्रम. पाणी गरम झाले का बघ. हा माझी बहीण आहे चौथा मी तिसरा. पाठवून चैती नंबर दे तिला. तुझ्या मोबाईल मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये चैतल्याचा घ्या नंबर होय फोटो पाठव त्यातले फोटो ती पाठवून. हे तर बघा आमच्या वहिनी आहेत चुलत भावाची बायको आहेत आणि भाऊ इथे बसले तिथे भाऊ बसले. भाऊ इकडे बघा भाऊ आहे आणि इकडे वहिनी. ती वेगळाच आहे पण ती नाही घ्यायची असं लाल गेला मोडते पाणी द्या खुश होऊ नको एवढं. हळू जेवा हळू जेवा. मी जेवली दोनदा सकाळपासून. बोल की तिकडे येते की पण त्याला राहा म्हणलं तर राहा वराव वाटा ना भाऊला बी ठेव वाटा ना. एवढ्या जवळ असून भाऊ ठेवा नाही तर वरत ये म्हणलं. आता नाही म्हणा आता चालली घरी आता वय चला
सकाळी म्हणत होतं वस्तीची लई पोर होते आमची वंचाला आमचा कारवा आणि त्यापासून वेगळं लावलं नाही काय वहिनी नंदच्या पाया पडायचं असतं आपल्याला वहिनीचा अनुभवच राहिला नाही त्यांच्या घरचं बाया जर तुला पण लावून घेते हे बघा माझी लाडाची बहीण आणि हिला पण आणली आमच्या लाडू व्हायला बी होय ग पूर्ण बराच कुठं येतं ग आता तिथे ग्लास पोरांनी खेळायलाच घेतल्या बाहेर बघा नाही बाहेर बी अगं दोन सेट आणले तुला सांगितलं होतं आणायला तू नाही घेऊन आली हा करता काल फोन इतकी म्हणली दमाने न्या आता पोरं येणार चालली घरी लाईट असं फोटो म्हणून मी फक्त व्हिडिओ घेणार बरं का नीट उभा राहा घेतला बाबा आज काय किती जणी 1 2 3 4 तर दिसतात जोडीने फोटो काढते काकाचा नाव असं त्यांच्या गावाला यशच नाही त्या म्हणलं कशा येतात त्या ओ दाजी दाजी व्हिडिओ मध्ये यायचं होतं ना या की इकडं राणीकडे गेलो आता घरी कापड सुद्धा काढले नाही म्हणजे जावं लागलं बोला की बोला की काहीतरी बोला काहीतरी पण बोला 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 काहीतरी बोला कशी बोला काय असं बोलायचं व्हिडिओ निघतं व्हिडिओ काय आपलं कसं लोक आहे येते त्याला सांगितलं किती वेळा जाते सांगितलं की पण अजून आग नाही बाया
मला मी शुभाला पटाना शुभे पट सगळ्या बादल्या तिच्या समोर मांडल्या जेवणासाठी. तिकडे अजून आधी किती होतं दाखवून नाही द्यायचं. तर आता पूजेच्या दिवशी आईच्या घरी आरती होती, त्याच्यामुळे ते आराधी गाणी म्हणत होते आणि मग आमची कामं चालली होती, कारण भांडी घासायची राहिली होती आणि सकाळचं खूप गार लागतं, म्हणून मग संध्याकाळचं मी आणि बहिणी भांडी घासून ठेवत होतो.
एकावन्न रुपये त्याला गाईला दिला आंबाच्या गाईला सगळे भांडे घासून झाले ते म्हणजे सगळे नाही झालेले ह्याच्यात तर राहिलेलेच आहे शिल्लक पण जे जे मोकळे ते घासून ठेवले ते आता